आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहर महानगरपालिकेमध्ये टक्केवारी मिळवण्यासाठी काहीही कामे केले जातात, मग ती जनतेच्या उपयोगाची असो अथवा नसो। उदाहरणच द्यायचे झाले तर शहरात बांधलेली महिलांसाठी लघुशंकेची ठिकाणे, एकाही ठिकाणी महिलेला याचा वापर होऊ शकत नाही। प्रत्येक चौकात असलेल्या पुतळ्यांच्या पायथ्याशी रस्त्यावर लावलेले विविध प्रकारचे रंगीत लाईट, हे लाईट अनेक वाहनांमुळे फुटले देखील आहेत। बंद पडलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, रस्त्यावरील हातगाडीवाल्यांकडून बिना पावतीची वसुली, हे सर्व काही फक्त टक्केवारीसाठीची कामे आहेत। त्यातच आता आणखी एका कामाची भर पडली आहे, ती म्हणजे वाहनांच्या चार्जिंग स्टेशनची। वस्तू कामाची आहे का नाही हे पाहिल्यापेक्षा टक्केवारी पक्के आहे ना, तर मग करा। असेच हे सन 2024 मध्ये राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेलं चार्जिंग स्टेशन मोतीबागेजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला हे जालना शहर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सुरू केलेलं स्टेशन आहे। 12 मार्च 2023ला प्रतीक इलेक्ट्रिकल्स छत्रपती संभाजीनगर यांना 23 लाख रुपये मोजून हे स्टेशन उभारण्यात आलं। अधिकाऱ्यांना चार्ज करणारे हे स्टेशन असल्यामुळे कुठेही काम अडलं नाही आणि 14 ऑगस्ट 2024ला काम पूर्ण झाले। जालना मनपाकडे हस्तांतरही केले। कंपनीचे आणि अधिकाऱ्यांचे देणे घेण्याचे काम संपले। आता हे स्टेशन धुळकात पडून आहे। अद्यापपर्यंत इथं एकही वाहन चार्ज झालेले नाही किंवा त्या मशीनचे 2 वर्षापूर्वी घातलेले हार देखील काढलेले नाहीत, धूळही झटकली नाही। वीज विभाग कोणीतरी येईल आणि हे चालवायला घेईल याच्या प्रतीक्षेत आहे, परंतु निविदा काढून ते चालवायला देण्याचा त्रास या विभागाने घेतलाच नाही। का नाही घेतला? कारण त्यांना माहीत आहे हे स्टेशन जालना शहरात गरजेचे नाही, त्या ठिकाणी गरजेचे नाही, त्यामुळे ते कोणी घेणारही नाही आणि नामुष्की पुन्हा महानगरपालिकेच्या माथी येईल। मग प्रश्न पडतो तो हे स्टेशन केलेच कशाला? उत्तर पुन्हा तेच, टक्केवारीसाठी वाटेल ते। जाऊ द्या, लवकरच पुन्हा एका टक्केवारीच्या बातमीसह हजर होऊ। तोपर्यंत दिलीप पोहनरकरचा नमस्कार।